खरं तर अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी ही सकाळी सकाळी बातमी कानावरती पडली. एका महान नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे. अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. मला आठवते की काही महिन्यापूर्वीच ते माझ्या घरी आले होते भेटायला आणि घरून जसे परत निघाले तसं मी त्यांना गमतीनं म्हटलं, दादा आज तुम्ही काही कमेंट नाही केली. ते वर खाली बघत होते असं. मग दादा तुम्ही येण्याच्या अगोदर मी 2 दिवस अगोदर माझं घर साफ करून घेत होतो. एवढा एक दरारा ज्या माणसाचा होता. मग ते शासकीय कार्यालय असेल, खाजगी कुठे जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती, कामावरती त्या ठिकाणी असायचा. असा नेता महाराष्ट्राला फार क्वचित मिळतो. महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली. महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला. सकाळी 6ला ज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला. जनतेसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीनं जातो हे फार वाईट. आणि दादामुळं अनेकाला शिस्त लागलेली, राजकारणामध्ये लवकर उठण्याची, कामावरती लवकर जाण्याची. अर्थात आता गेली 40 वर्षाचे सहकारी आम्ही आहेत.